तिवसा व भातकुली नगर पंचायतीच्या निवडणुकीत 21 डिसेंबरला मतदान होत आहे. रविवारी प्रचार तोफा थंडावल्या. सोमवारी कत्लकी रात आहे. मात्र दगाफटका टाळण्यासाठी तिवसात पालकमंत्री यशोमती ठाकूर तर भातकुलीत आमदार रवी राणा हे तळ ठोकून आहे. या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी सुद्धा विजयासाठी रणनीती आखली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्याचे प्रतिबिंब तिवसा नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दिसून आले. ओबीसी जागा वगळून ही निवडणूक होत आहे. तिवसा येथे सेना राष्ट्रवादीची युती आहे. काँग्रेस, भाजपा युवा स्वाभिमान, प्रहार, माकप, भाकप, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. तिवसा नगर पंचायतीची निवडणूक ही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. यापूर्वीच्या कार्यकाळात तिवसा नगर पंचायतीवर काँग्रेसची सत्ता होती. ती कायम राखण्यासाठी पालकमंत्री ठाकूर येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबतीला आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत आदी काँग्रेस नेत्यांच्या फळीने प्रचारात मुसंडी मारली आहे. युवा स्वाभिमान उमेदवाराच्या विजयासाठी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रचार केला. भाजप उमेदवारांसाठी आमदार प्रवीण पोटे, निवेदिता चौधरी, सेनेसाठी राजेश वानखडे, वंचित आघाडीच्या उमेदवारासाठी शैलेश गवई, सुधीर वानखडे, बसपासाठी चेतन पवार आदींनी जीवाचे रानही केले आहे. नामाप्रच्या जागा वगळता तिवसा येथे 16 तर भातकुलीत 14 जागांसाठी निवडणूक होत आहे. भातकुली नगरपंचायत निवडणुकीत सेना काँग्रेसची युती आहे. भातकुलीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी राणा दाम्पत्याने पडद्याआड राजकीय खेळी सुरू केली. कॉर्नर सभा, पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला. आमदार रवी राणा तळ ठोकून आहे. भातकुलीत युवा स्वाभिमान, सेना, भाजप अशी तिरंगी लढत आहे. तिवसा येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर सभा, पदयात्रा, डोअर टू डोअर भेटी घेतल्या. भाजप सेनेने देखील जोरात प्रचार चालविला. त्यामुळे आता तिवसा व भातकुली नगर पंचायतीत कोण मुसंडी मारणार याकडे नजरा लागल्या आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.